नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी गणित यामधील प्रकरण 15 सांख्यिकी याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण वारंवारता वितरण सारणी या घटकाची माहिती अभ्यासणार आहोत. चला तर मग आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. कधीकधी दिलेल्या माहितीमध्ये काही प्राप्तांक अनेक वेळा येतात. एखादा प्राप्तांक किती वेळा आला आहे हे दाखवणाऱ्या संख्येला त्या प्राप्तांकाची वारंवारता म्हणतात. अशा वेळी वारंवारता सारणी तयार करतात. या सारणीमध्ये प्राप्तांक, ताळ्याच्या खुणा व वारंवारता असे 3 स्तंभ असतात. पहिल्या स्तंभामध्ये लहान संख्येपासून सुरुवात करून मोठ्या संख्येपर्यंतचे प्राप्तांक लिहा. उदाहरण बघा, 1, 2, 3, 4, 5, 6 या संख्या एकाखाली एक क्रमाने मांडाव्या, म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत. माहितीमधील संख्या क्रमाने वाचा. प्रत्येक वेळी माहितीमधील संख्या वाचली की सारणीमध्ये त्या संख्येजवळच्या स्तंभात अशी एक खूण करा. याप्रमाणे या खुणेला ताळ्याची खूण म्हणतात. जसे 3 ही संख्या वाचून 3 या संख्येसमोरच्या दुसऱ्या स्तंभात अशी खूण करा. 4 खुणांपर्यंतच्या खुणा अशा प्रकारे लिहिल्या तर 5वी खूण अशी आडवी, म्हणजे 4ला ही अशी आडवी खूण अशी करा. त्यामुळे ताळ्याच्या खुणा मोजणे सोपे होते. म्हणजे 5चा एक संच किंवा गठ्ठा 5 असं याप्रमाणे 5, 10 असं मोजण्यासाठी सोपं पडतं. आता प्रत्येक संख्येसमोरील ताळ्याच्या एकूण खुणांची संख्या मोजून लिहा. तिला वारंवारता म्हणतात. तिसऱ्या स्तंभात वारंवारता लिहा. शेवटी सर्व वारंवारतांची बेरीज करतात. ती n या अक्षराने दर्शवतात. ही बेरीज एकूण प्राप्तांकाइतकी असते. आता दिलेल्या माहितीवरून वारंवारता सारणी तयार करण्यात. इथे उदाहरण बघा. एका वर्गातील काही मुलींचे घरापासून शाळेपर्यंत अंतर किलोमीटरमध्ये दिले आहे. 1 किलोमीटर, 3 किलोमीटर, 2 किलोमीटर अशाप्रमाणे दिलेले आहे. तर त्यावरून वारंवारता सारणी कशी तयार करतात ते पाहू. आता इथे प्राप्तांक किती आहेत? 6 मुली आहेत. 6 जणींच्या घराचे शाळेपर्यंतचं अंतर इथे दिलेले आहे. मग ताळ्याच्या खुणा हा एक झाला आपला कॉलम आणि वारंवारता हा एक झाला. मग आता यामध्ये 1 किलोमीटर म्हणजे हे 6 किलोमीटरपर्यंतचं अंतर आहे. 1 ते 6. मग 1 किलोमीटर अंतर असलेल्या मुलींचे घर बघा, किती मुली आहेत अशा. तर इथे 1 ते दिसतोय म्हणून ही ताळ्याची खूण एकदा केली. पुन्हा इथे पुढे हा 1 एकदा दिसतोय म्हणून इथे 2. मग ह्या 2 आहेत म्हणून इथे वारंवारता किती आली? 2. त्याप्रमाणे मग 2 किलोमीटर अंतर असलेले इथे हे 2 दिसत आहेत. पुढे कुठेच नाही आहेत म्हणून इथे फक्त 1. इथे पण मग वारंवारता आली 1. 3 किलोमीटर आहे. हे 3 किलोमीटर, परत पुढे हे दुसरे 3 किलोमीटर. अशाप्रमाणे इथे 2 घ्या. मग हे पण 2 वारंवारता. अशाप्रमाणे हे 5. तर 4 किलोमीटर. मग 4 किलोमीटरच्या किती आहेत? हे 1 4 झाले, 2 3 4 आणि 5. मग इथे हे 4 वेळा उभ्या केल्या अशी आणि ही आडवी 5, म्हणून इथे हे 5. अशाप्रमाणे 6 किलोमीटरपर्यंत असं केलं. मग एकूण वारंवारता जी आहे ती n दाखवतात. मग n बरोबर 15. ह्या वारंवारतांची जर बेरीज केली तर ही येते 15. मग प्राप्तांक मोजताना ती संख्या मोजली ती लक्षात ठेवण्यासाठी त्या संख्येवर रेघ ओढतात. म्हणजे याप्रमाणे इथे बघा. आता ही आपण इथे मोजली 1, तर मग तिला अशी आपण एक आडवी रेघ काढायची. येथे पहिले 3 प्राप्तांक मोजून झाल्यावर प्राप्तांकांची यादी प्राप्तांक मोजताना दिली आहे.